चालीस करते कमी आरती बोले हिंदी बोलू अब बोलू सारा दुसरे खुर्ची बेसंगे या सगळं या अभियानाचा प्रारंभ आज या ठिकाणी उमरी येथे दिनांक 7 मार्च रोजी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. आजच्या या उद्घाटन अशी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले या विभागाचे माजी आमदार सन्माननीय अनंत पवारजी पाटील साहेब यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय बाबूसिंगजी नाईक यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं. सन्माननीय डॉक्टर ललित हेळा यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच आपल्या तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार सन्माननीय अष्टुडे साहेब यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. पत्रकार मंडळी एक जण या एकदम या तुमच्या पैकी या ठिकाणी या दीप प्रज्वलनानंतर मान्यवरांच्या स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतो आहे. मी ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय छत्रपती शिवाजी महाराज सुसमाधान शिबिर टप्पा 1 या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व ग्रामस्थ नागरिक कास्तकार शेतकरी यांचं पहिल्यांदा सुरुवातच त्यांच्यासाठीच आम्ही आहोत, त्यामुळे त्यांच्यासाठी पहिल्यांदा त्यांचं स्वागत या ठिकाणी करतो. त्यानंतर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आपल्या विभागाचे SDO साहेब माननीय आकाश वर्मा साहेब IAS ऑफिसर, त्याचप्रमाणे या विभागाचे माजी आमदार माननीय अनंतकुमार पाटील साहेब, त्याचप्रमाणे आपले जिल्हा परिषदेचे सदस्य बाबूसिंग नाईक साहेब, त्याचप्रमाणे आमचे डॉक्टर हेडा साहेब, आमचे मित्र आमचे सहकारी माननीय अष्टुरे साहेब, त्याचप्रमाणे उपस्थित जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे माजी सदस्य, त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थ पत्रकार मंडळी बंधू आणि भगिनी, माझे कर्मचारी सर्व यांचं या ठिकाणी या कार्यक्रमाच्या अनुषंगानं मी स्वागत करतो. हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनानं प्रभावीपणे राबवण्यासाठी ज्या योजना आहेत त्या प्रभावीपणे शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या अनुषंगानं हा आजचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. यामध्ये वेगवेगळ्या योजना आहेत, त्या योजनांची आपल्याला थोडक्यात मी ओळख करून देतो. सुरुवात आहे प्रलंबित फेरफार. काही फेरफार
काही नोंदीसाठी दिलेले असतील, उदाहरणार्थ वारसाच्या नोंदी असतील, खरेदीपत्राचे असतील किंवा अन्य काही नोंदी असतील, त्या नोंदीच्या अनुषंगानं ज्या काही नोंदी आज निर्गत करण्यासारख्या आहेत त्या आपण आज ऑन द स्पॉट निर्गत करून देणार आहोत. ही या मोहिमेचा पहिला टप्पा आहे. त्याचप्रमाणे 7/12 मधल्या चुका ज्या काय असतील, काही जे जुन्या हस्तलिखित 7/12 मध्ये नाव बरोबर आहेत परंतु ऑनलाईन 7/12 करताना त्यामध्ये नावात तफावत राहिलेले आहे, त्यांचे आपण अर्ज भरून घेणार आहोत. त्याचप्रमाणे डिजिटल स्वाक्षरीचे 7/12 ही डिजिटल 7/12 आहेत ते सर्व ठिकाणी आपण आता वापरत असतो. त्यामुळं कोणीही स्वतः पण शेतकरी आपला डिजिटल 7/12 पाहू शकतो, काढू शकतो. त्याचप्रमाणे माही सेवा केंद्र असतील, डिजिटल जे नेट कॅफे असतील, अशा ठिकाणी पण आपण ते 7/12 ऑथेंटिक काढू शकतो. जे डिजिटल सायनर आहेत ते आपण सगळ्या ठिकाणी वापरू शकतो. बँका असतील, पतसंस्था असतील किंवा आपल्या जे आपण खरेदीपत्र करणार आहोत, ते SR ऑफिस, अशा ठिकाणी पण आपण त्याचा वापर करून तो डिजिटल 7/12 आपण वापरू शकतो. त्याचप्रमाणे उत्पन्न दाखले आम्ही देणार आहोत, रहिवासी दाखले देणार आहोत ऑन द स्पॉट, जातीचे प्रमाणपत्र असतील, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असतील आणि विद्यार्थ्यांसाठी जे अजून काही दाखले लागणार असतील ते आपण या ठिकाणी आपण वितरित करणार आहोत. त्याचप्रमाणे NA तरतुदीमध्ये थोडासा बदल झाला आहे, त्याच्या अनुषंगाने मी आता इथं बोलू इच्छितो. NA जे पूर्वीचे आमच्याकडे जे अधिकार होते, 42 जे कलम होतं, 42, 47, 42 अ ब क ड, त्या 42 अ ब क ड मध्ये सुधारणा केलेली आहे. त्यामुळं आता NAची थेट आवश्यकता भासणार नाही. ज्यांचा प्राधिकरणाला विभागच तो NAचा बंद केला, थेट आता नगररचना विभाग त्यांच्या मार्फतच तुम्हाला NAचं डायरेक्टच होऊन जाईल, जे कृषी करण्यासाठी वापर करणार आहोत. त्यासाठी आपण हे नवीन योजना या सरकारच्या काळामध्ये आयोजित केलेल्या आहेत, त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा. त्याचप्रमाणे जी सनद द्यावी लागत होती, आता सनद देण्याची गरज भासणार नाही. रयतेचा राजा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. छत्रपती शिवाजी महाराज सगळे महापुरुषांना करतो. आजच्या सभेचे प्रमुख याचं नाव आकाश आहे असे वर्माजी विभागाचे तहसीलदार, महसूलचे सगळे अधिकारी, शेतकरी, पत्रकार बंद ना. हा अभियान महाराष्ट्र सरकारने अत्यंत चांगला सुरू केलेला आहे, याचं मी कौतुक करतो. याच्या आधी 3 अभियान झाले असेल. महसूल मंत्री संजय राठोड असताना असा अभियान सुरू झाला होता, त्याच्या आधी शंकरराव असताना सुरू झाला होता आणि शंकरराव मुख्यमंत्री असताना तहसीलदार साहेब, SDO साहेब शेतकऱ्याची अप्रतिम खाते पुस्तिका सुरू झाली. इतकी उत्तम खाते पुस्तिका होती जे शेतकऱ्याचं शोषण होते त्याचा एक वेळ रामबाण औषध होतं. सगळ्या महसूल कर्मचाऱ्यांनी त्या उत्तम अभियानाला पाडलं. दुर्भाग्य आम्ही किती वेळ 7/12 काढायचे, किती वेळ त्याच्या झेरॉक्स कॉप्या करायच्या. ह्रस्व दीर्घाचा जो फटका आहे, आधी शून्याचा फटका होता वर्माजी, 0 वाढवला की 100 ते 1000, 1 शून्य वाढवला की 1 लाख. आता ह्रस्व दीर्घाचा फटका आहे, बारीक बारीक कोणाच्या लक्षात येणार नाही. ते दुरुस्त झालं पाहिजे. विज्ञानचं युग आहे, डिजिटल युग म्हणता. फोन पे पैसा मिळते, नो अकाउंट. इतका पैसा लंडनला 2 मिनिटात 2 सेकंदात जाते. इतक्या फास्ट युगामध्ये तुम्ही ह्रस्व दीर्घामध्ये जर सगळ्या शेतकऱ्यांना अडकवलं, माझी विनंती आहे महसूल अधिकाऱ्यांना, फार जर्जर झाले शेतकरी, त्रास आहे शेतकऱ्यांना, ते हे दुरुस्त कसं करता येईल. हा अभियान का अप्रतिम आहे, याचा पाठपुरावा सगळं कॉम्प्युटराईज तुमच्या जवळ आहे. त्या कॉम्प्युटराईजचा उपयोग करून कोणता शेतकरी अडचणीत असला पाहिजे आहे याचा शोध 2 मिनिटात येऊन 2 सेकंदात मिळते. त्यांना प्रत्यक्ष लाभ या अभियानाचा मिळावा. नंबर 2,
सरकाराकडून मिळालेली जमीन, सिलिंगमध्ये आलेली जमीन, भूदानामार्फत आलेली जमीन, कुळ कायद्याच्या मार्फत आलेली जमीन, ह्या सगळ्या जमिनी भोगवट क्रमांक 2 मध्ये आहे. अतिक्रमण त्याचे पट्टे अनेक वेळा लोकांनी संघर्ष केला, उपवास केला, मोर्चा काढला, पण प्रत्यक्षात जो लाभ आहे तो सोपं, साधं आणि कमी त्रासाचं झालं पाहिजे. गावाला लागून असलेली जमीन आता आपले महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी चांगला अभियान केला. आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रथम या महामानव महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधान शिबिरामध्ये आलेल्या आमच्या कष्टकरी शेतकऱ्याचं मी तहसीलदार साहेबाच्या वतीनं, SDO साहेबाच्या वतीनं फुलं देऊ शकलो नाही, पण मनाचे फुलं देऊन मी त्या सर्वांचं स्वागत करतो. बंधूंनो, तहसीलदार साहेबांनी अतिशय व्यवस्थित असा सरकारचा कार्यक्रमच तुम्हाला सांगून दिला. फक्त एकच गोष्ट राहिली, तहसीलदार साहेब तुम्ही सांगायची, कर्जमाफीबद्दल बोलले नाही, याच्याबद्दल जर आम्हाला वाटते की काय आहे आणि काय नाही ते काय बाकी सगळं बोलले तुम्ही. आणि कर्जमाफीचा मुद्दा शेतकऱ्याचा असा आहे, आत्महत्या हे आमच्याच आहे. आत्महत्या हे महसूल डिपार्टमेंटचे आहे असं म्हणलं तर चूक होणार नाही. आत्महत्या कोणी मजूर करत नाही, जात नाही. पण त्यातलं एक महत्वाचं कारण आहे कर्ज. मग ते कर्ज सरकारचं असेल, काही बाबतीत सावकारीचं कर्ज असेल. सावकार्या काही अशा काही आहे की 5% ने 20% वसुली करतात त्यांच्याकडे. 1 एकराचे पैसे घेतात आणि 5 एकर खरेदी करून टाकतात. आणि हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्याचा. सर्वच शेतकऱ्याला, सर्व लोकांना असं वाटतं की मी जमिनीचा मालक झालो पाहिजे. आमचे पोपट साहेब इथं व्यक्त करतो आणि तहसीलदार साहेबांना मी विनंती करतो की जे हलका आहे आमचा बुजुर्ग, याचं एक तलाठ्याचं एक ऑफिस आम्हाला करून आमच्या लोकांना मानवण्यासारखं जायचं काम नसलं पाहिजे. ऑफिस असावं. उमरी बुजुर्गला असलं तरी चालते, आणखीन कुठे ठेवलं तरी चालते. आणि या सगळ्या योजनेचा आपण फायदा घ्यावा. चांगल्या योजना आलेल्या आहेत. या ठिकाणी सगळी व्यवस्था आहे. सर्वांनी आपलं म्हणणं हळूहळू ज्या अडचणी असतील त्या अडचणी नवीन आहेत. आपले SDO साहेब, बोरवा साहेब आहेत, तहसीलदार साहेब आहेत, यांना मांडावे एवढी विनंती करतो. माझं लांबलेलं भाषण संपतो. करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय वर्मा साहेब. सर्वांना नमस्कार. मी आकाश वर्मा आणि आज तुमच्या इकडे समाधान शिबिर यामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. हा समाधान शिबिर म्हणजे समाधान जो आहे तो प्रमुख शब्द आहे याच्यामध्ये. तर तुमची कोणीतरी अर्ज असेल ज्याला आम्ही एका दिवशी नाही हे म्हणजे निवारण करू शकतो, तो अर्ज पण तुम्ही आज इकडे देऊ शकता. आणखी जो माहिती आहे सर्व स्कीमबद्दल ते तहसीलदार साहेबांनी हे अतिशय चांगल्या प्रमाणे हे सांगितलं आहे. तर याचा लाभ घ्यावा तुम्ही. आणि हा जो मानोरा तालुका आहे तो आत्महत्याग्रस्त तालुका आहे असं मला माहिती भेटली आहे. तर यासाठी पण आम्ही एक आज म्हणजे तुम्ही कुठे कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आत्महत्या हा म्हणजे कोणत्याही समस्याचं निवारण नाही आहे. आणि गीतामध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितलं आहे की तुम्ही कर्म करा, कर्म करणे प्रधानाचे हे आहे. जर तुम्ही आत्महत्या केले तर कर्म करणे योग्य राहते का तुम्ही, हे एकदा विचारून घ्या.
आणि हा महत्त्वाची गोष्ट आहे. आणि यासाठी शासनाने जो कर्जमाफीचा हे ठराव घेतला आहे तो खूप चांगला आहे. आणि जे आमची जो स्कीम आहे सगळी महसूल विभागाची किंवा इतर विभागाची याचे लाभ घ्या या शिबिरमध्ये. आणि असं नाही आहे की हा फक्त 1 दिवसाचा शिबिर आहे, हा पूर्ण 2 महिन्याचा कार्यक्रम आहे. तर या कार्यक्रम अंतर्गत जे तुमचे जो पण अर्ज आहे त्याचा लगेच निवारण करण्यासाठी वगैरे आहे, तक्रार आहे, तुम्ही आज घ्या, आम्हाला द्या तुम्ही. आणि याचं निवारण कसं करायचं आहे हे आम्ही नंतर बघतो आणि हे वेळेवर तुम्हाला निवारण करून देतो याचं आश्वासन देतो आम्ही. आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर. शिबिर हा महत्त्वाचा आहे की या ठिकाणी या कितीतरी वर्षानंतर हा महत्त्वाचा विषय होता की शेतकऱ्यापर्यंत जो शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा विषय होता. आपण हा शिबिर या मंडळापासून सुरुवात केली आणि माझ्या मित्राला एक अभिनंदन करतो की त्यांनी जे राजस्व या अभियानाअंतर्गत जे आपण सांस्कृतिक कार्यक्रमा माध्यमातून आपण जे या ठिकाणी आपण नाट्य या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जे पोहोचवलं, अतिशय आपण या ठिकाणी सुंदर अशा रीतीनं हा विषय आपण समोर आलेला आहे. नाटक फार सुंदर केलेलं आहे. अभिनंदन सर की आपण या म्हणजे या ठिकाणी उमरी मंडळातून सुरुवात करताना या मुलाचं आणि शेतकऱ्यासाठी जे विषय आलेला आहे. मान्य तहसीलदार साहेब, एकच मिनिट घेतो की मला काही थोडं या ठिकाणी बोलायचं होतं. महत्वाचा विषय असा आहे की या उमरी मंडळातून जो विषय असा झालेला आहे की या ठिकाणून एक नदी जाते साहेब, लागूनच इथून आता 500 मीटरवर आहे आणि इथून 500 हेक्टर पर्यंत म्हणजे धावंडापर्यंत ते समोरपर्यंत जाते. ती नदी मोठी आहे आणि दोन्ही बाजूनी शेत कुठल्या प्रकारे राहत नाही, खरडून जातात. कारण की प्रत्येक वेळेस अतिवृष्टी होते, खरडून जातात. पण त्याचा कायमस्वरूपी उपाययोजना आपण ज्या पद्धतीत बेलोरा ठिकाणी झालेला आहे, त्या समोर काही नदीवर झालेला आहे की त्या ठिकाणी जर त्या पद्धतीची आपण चांगली मोठी संरक्षण भिंत जर दिली त्या गोट्याची, तर ते कितीतरी 500 हेक्टर पर्यंत जमीन ते वाचू शकते. आणि त्या शेतकऱ्याला जे आज अशी परिस्थिती आहे की त्यांचं पीक काहीच होत नाही, पण त्या पिकाचाही मोबदला फार कमी प्रमाणात भेटतो आणि त्या ठिकाणी पीक नुकसानमध्ये खरेडीमध्ये त्यांना काही पैसे भेटले नाही सर. तर अशा स्वरूपी आपण त्या शेताला गाळ युक्त करणे आणि त्यानंतर त्या ठिकाणी दोन्ही साईडला भिंत बांधणे, अशा पद्धतीची मी वारंवार लोकप्रतिनिधी राजांना पाठपुरावा केलेला आहे. म्हणजे कलेक्टर माध्यमापर्यंत, मान्य आमदार आणि शासनापर्यंत वारंवार आणि मंजूर सुद्धा होती, पण ती अजून ती काम सुरुवात नाही झालं. कारण त्या ठिकाणी जे संरक्षण भिंत ही अर्जंट आहे. आणि दुसरा मुद्दा की आपण या ठिकाणी जे अतिक्रमणाचे पट्ट्यासाठी खूप वर्षापासून जवळपास 40 वर्ष झाले की शेती त्यांच्याकडे आहे आणि त्या शेती संजय गांधी योजनेचे जे लाभार्थी आहेत यांचा लाभ मंजूर झालेला आहे, त्यांना आपण या ठिकाणी त्यांचा लाभ मंजुरीबाबत पत्र देणार आहोत. तरी मी लाभार्थ्यांचे नाव या ठिकाणी घेतो, त्यांनी कृपया या ठिकाणी स्टेजवर येऊन आपलं पत्र घेऊन जावं. श्री गोपीचंद दुधराम आडे, राहणार उमरी खुर्द. गोपीचंद दुधराम आडे, राहणार उमरी खुर्द. अशोक काशीराम मेश्रे, राहणार उमरी खुर्द. मंजूर झालेला लाभ आहे, त्यांनी यावं आणि पत्र घेऊन जावं. कमल जानूसिंग राठोड, शेंडोरा. अरविंद दालसिंग पवार, आमकिनी, अपंग. सौरव नितेश चव्हाण, आमकिनी. उमेश बळीराम आडे, फुलुमरी. यांचा सुद्धा निलेश बिरबल आडे. चालू आहे एवढी साऊंड चालू. आज महाराजस्व अभियानाअंतर्गत जे समाधान शिबिर आयोजित केलेलं होतं, जे महसूल विभागानं आयोजित केलं होतं, ते अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळण्यात आलं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने सगळ्याच्या समाधानीवर समस्येचे निराकरण व्यवस्थितपणे तहसीलदार साहेब, त्यांची मंडळी आणि सर्व वर्गांनी आम्हा सगळ्या गाव
महत्त्वाचे मुद्दे हे सगळ्या पुढच्या गोष्टी जे होत्या ते सगळ्या गोष्टी करून साहेबांनी आश्वासित केलं की या समाधान शिबिरात जेवढ्या तिची आज होतील तेवढ्या आज करू, बाकीच्या राहिलेल्या आपण पुढल्या वेळेस म्हणजे चालूमध्येच करू असं साहेबांनी आश्वासन दिले. तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या त्रुटीच्या ज्या फाईल होत्या त्या पूर्तता करून साहेबांनी त्यासुद्धा मार्गी लावल्या. त्यामुळे या समाधान शिबिरात अनोरावासियांना खूप असं सहकार्य लाभलं आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचं निराकरण करून समाधान शिबिर योग्यरित्या चांगल्या पद्धतीनं हाताळून आणि समाधान शिबिरीच्या माध्यमातून सर्व गावकरी लोकांना समाधान व्यक्त झालं हे मी या शिबिराद्वारे साहेबांनी जे सगळं व्यवस्थितपणे नियोजन आणि शिस्तबद्ध कार्यक्रम आणि सगळ्यांचं समाधान केलं त्याबद्दल मी तहसील प्रशासन, महसूल प्रशासनाचे आणि आमच्या गावकऱ्याच्या वतीने साहेबांचे अभिनंदन करतो आणि आमच्या गावकऱ्यांचं समाधान झालं असं मी सर्वांच्या वतीने जाहीर करतो. आज छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाअंतर्गत उमरीमध्ये हा जो कार्यक्रम संपन्न होत आहे यासाठी या मंडळामधील मंडलाधिकारी संदीप आडेसाहेब, त्याचप्रमाणे त्यांचे तलाठी आणि त्यांचे कोतवाल यांचं सगळं सहकार्य, त्याचबरोबर आमच्या मानोरा तहसील कार्यालय आणि सर्वच मंडळाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामधून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडलेला आहे आणि इथल्या शेतकरी कास्तकार बांधवांनी चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत करून इथं आयोजन चांगल्या पद्धतीने होऊन त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याची सोडवणूक करण्याच्या अनुषंगानं इथं विविध जे इतर आमचे डिपार्टमेंट आहेत त्यांचं सहकार्य घेतलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं कामकाज पार पाडलेलं आहे. अजून जे लाभार्थी येत आहेत त्या लाभार्थ्यांना आपण दिवसभर जे काही त्यांच्या शंकाचे समाधान आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याचप्रमाणे आरोग्य विभाग, कृषी विभाग आणि इतर जे आमच्या विभागाअंतर्गत जे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे. इथले सरपंच, माजी सरपंच, माजी आमदार, त्याचप्रमाणे इथले जे स्वयंसेवक आहेत, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी या ठिकाणी आम्हाला चांगलं सहकार्य केलं. पत्रकार बंधूंनी पण चांगलं सहकार्य केलं आणि 2 शाळा या ठिकाणी सहभागी झाल्या. त्यांच्या माध्यमातून आपण सांस्कृतिक कार्यक्रम घेतला. त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. थांबतो. जय